Our novel 4.3 Around the World in 80 Days Chapter 35 34 नंबरचा चॅप्टर आपण क्लासमध्ये संपवलेला आहे. आता या भागामध्ये आपण चॅप्टर 35ला सुरुवात करतोय. काही क्लासमध्ये यातला थोडाफार भाग झालेला आहे. In which Phileas Fogg does not have to repeat his orders to Passepartout twice. म्हणजे फिलियस फॉगना पासपार्टूला दोनदा आदेश द्यावे लागले नाहीत. कोणतीही गोष्ट त्यांना दोनदा सांगावी लागत नव्हती. द dwellers in Savile Row would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. म्हणजे फिलियस फॉग घरी परतले आहेत हे दुसऱ्या दिवशी सॅव्हिली रोच्या रहिवाशांना जर समजलं असतं तर त्यांना आश्चर्याचाच धक्का बसला असता. चॅप्टर 35 मधला बराचसाच भाग झालेला आहे, तरी पण आपण या ठिकाणी पार्टमध्ये तो भाग घेतलेला आहे. क्लासमध्ये काही झालेला आहे, काही क्लासमध्ये झालेला नाही. म्हणून फिलियस फॉग हॅड रिटर्न होम म्हणजे हे फिलियस फॉग घरी परतले आणि हे जर का त्या सेव्हिले रॉमधल्या रहिवाशांना लोकांना माहिती झालं असतं तर त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असता. हिज डोअर्स अँड विंडोज वेअर स्टील क्लोज्ड आणि त्यांची घराची दारं आणि खिडक्या ही अजूनही बंद होती. नो ॲपिरन्स ऑफ अ चेंज वॉज विजिबल आणि कुठल्याही प्रकारचा बदल त्यांच्यामध्ये झालेला जाणवत नव्हता. After leaving the station, Mr. Fogg gave Passepartout instructions to purchase some provisions. आणि मग ज्यावेळी तिघही या स्टेशनला उतरली लंडनमध्ये त्यावेळी यांनी काय केलेलं आहे फिलियस फॉगनी, तर आफ्टर लिव्हिंग द स्टेशन त्या स्टेशनमधून ती बाहेर पडली. मिस्टर फॉग गेव द पासपार्टू इन्स्ट्रक्शन्स टू परचेस सम प्रोव्हिजन्स आणि मिस्टर फॉगनी या पासपार्टूला काही अत्यावश्यक असणारं साहित्य खरेदी करण्याची सूचना केली, आणण्यासाठी सांगितलं. अँड क्वाइटली वेंट टू हिज डोमासाईल आणि ते शांतपणे आपल्या राहत्या घरी निघून गेले. डोमासाईल म्हणजे राहण्याचं ठिकाण, की ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये ते राहत होते त्या घरी ते अगदी शांतपणे निघून गेले. ही बोर हिज मिसफॉर्च्यून विथ हिज हॅबिच्युअल ट्रँक्विलिटी आणि आपल्या स्थिर चित्त स्वभावानुसार त्यांनी शांतपणे आपल्या दुर्दैवाचा स्वीकार केला. सगळ्या काही गोष्टी त्यांनी ॲक्सेप्ट केल्या. रुइन्ड अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह. रुइन्ड म्हणजे उद्ध्वस्त होणं आणि त्यांच्या वाट्याला हे जे काही मिसफॉर्च्यून आलेलं होतं, दुर्दैव आलेलं होतं, हे कोणामुळे आलेलं आहे तर डिटेक्टिव्ह फिक्समुळे आलेलं आहे. अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह. ब्लंडरिंग म्हणजे खूप मोठी चूक होणं, घोडचूक होणं. अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह आणि हे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांच्या वाट्याला दुर्दैव आलेले आहे आणि तेही फक्त एका गुप्तहेराच्या खूप मोठ्या चुकीमुळं. आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लॉंग जर्नी आणि एवढा प्रदीर्घ प्रवास त्यांनी सातत्याने पार केला. ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल्स पार केल्यानंतर जवळजवळ त्यांना 100 ऑब्स्टॅकल अडथळे, जवळजवळ शेकडो अडथळे त्यांनी पार केलेले आहेत. ब्रेव्ड मेनी डेंजर्स अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलेलं आहे. अँड स्टील फाउंड टाइम टू डू सम गुड ऑन हिज वे टू फेल नियर द गोल बाय अ सडन इव्हेंट विच ही कुड नॉट हॅव फोरसीन अँड अगेन्स्ट विच ही वॉज अनआर्म्ड. की अनेक अडथळे पार केले, बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. अँड अ फेल नियर टू वन. त्यानंतर काय झालं, ब्रेव्ड मेनी डेंजर्स अँड स्टील फाउंड टाइम टू डू सम गुड ऑन हिज वे टू फेल नियर द गोल. आणि तरीही वाटेत सत्कृत्यासाठी वेळ देत उद्दिष्टाजवळ पोहोचत गोल बाय सडन इव्हेंट विच ही कुड नॉट हॅव फोरसीन अँड अगेन्स्ट विच ही वॉज अनआर्म्ड. एका अकल्पित घटनेचा सामना करण्यास असमर्थ ठरल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांना अपयश आलेलं होतं, अपयश मिळालं. इट वॉज अ टेरिबल आणि हे जे अपयश मिळालं ते महाभयंकर होतं. But a few pounds were left of the large sum he had carried with him.
परंतु त्यांनी आपल्याबरोबर घेतलेली जेवढी मोठी रक्कम आहे त्या रकमेपैकी काहीच रक्कम शिल्लक राहिलेली होती. There only remained of his misfortune or fortune the 20,000 pounds deposited at Barings. And there only remained of his fortune. बॅरिंग्ज येथे जमा केलेल्या त्यांच्या नशिबातले 20,000 पाऊंड होते. And deposit at Baring, and this amount he owed to his friend of the Reform Club. की जे रिफॉर्म क्लबच्या मित्रांना ते देणे लागत होते, की त्या लोकांबरोबर त्यांनी बीट लावलेली होती आणि तेवढे पैसे त्यांना त्या ठिकाणी जमा करणं हे भागच होतं. So great had been the expense of his tour that even had he owned, it would not have enriched him. आणि त्यांच्या दौऱ्याची किंमत इतकी मोठी होती की ते जिंकले असते तरी श्रीमंत झाले नसते. एवढा अफाट खर्च त्या दौऱ्यासाठी त्यांना करावा लागलेला होता. अँड इट इज प्रोबॅबल दॅट ही, आणि अर्थातच श्रीमंत होण्याच्या उद्देशानं ते या ट्रिपला निघालेले नव्हते. म्हणजे या सगळ्या गोष्टी या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की तो हा जो आहे डिटेक्टिव्हच्या चुकीमुळे त्यांना हे भोगावं लागलं. पैसे खूप खर्च झाले, थोडेच पैसे शिल्लक राहिले, परंतु तेवढ्या पैशानं सुद्धा ते काही श्रीमंत झाले नसते. त्यांच्या मित्रांचं सहकार्य त्यांना मिळालं नाही. त्यांचं मिसफॉर्च्यून त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे ही सगळी आपली नॉवेल आहे ही कशाशी रिलेट आहे? ओनली फॉर टू टाईम. म्हणजे एखादी वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाची असते आणि वेळ अगदी 5 मिनिटाचाच उशीर झालेला आहे, पण त्यासाठी त्यांना आपल्या आयुष्यामधली बीट ही हरावी लागलेली आहे आणि ते रुइन्ड झालेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. इवन हॅड ही ओन इट वुड हॅव एनरिच्ड हिम. की त्यांनी ही पैस हारली, परंतु त्यांच्या दौऱ्याची जी किंमत होती ती एवढी मोठी होती की तेवढ्या किमतीनं सुद्धा ते श्रीमंत झाले नसते. इट वुड हॅव एनरिच्ड हिम अँड इट इज प्रोबॅबल दॅट ही हॅड नॉट सॉट टू एनरिच हिमसेल्फ, being a man who rather laid wager for honor's sake than for the stake proposed. अर्थात श्रीमंत होण्याच्या उद्देशानं ते निघालेले नव्हते, कारण पैशापेक्षा स्वाभिमानासाठी पैज लावणारा तो मनुष्य होता. परंतु त्या पैजेनं मात्र त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं होतं. बट दिस वेगर टोटली रुइन्ड हिम. परंतु त्या पैजेमुळंच ती पैज हारली आणि त्या पैज हारण्यामुळंच ही व्यक्ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. मिस्टर फॉक्स कोर्स हावेवर वॉज फुल्ली डिसाइडेड अपॉन. पण मिस्टर फॉक्ससाठी पुढचा मार्ग पूर्ण ठरलेला होता. ही न्यू दॅट रिमेंड फॉर हिम टू डू. म्हणजे पुढे काय करायचं हे त्यांना ठाऊक होतं. अ रूम इन द हाऊस इन सॅव्हिली रॉ वॉज सेट अपार्ट फॉर औडा. आणि सॅव्हिली रोमधल्या घरातील एक खोली त्यांनी आपल्या रक्षणकर्त्याच्या दुर्दैवानं व्यतीत झालेल्या औडासाठी राखून ठेवली. हू वॉज ओव्हरहेल्डम विथ ग्रीप ॲट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्यून. की आपल्या संरक्षण करणारा जो आहे, प्रोटेक्टर जो आहे, त्याला एवढं मोठं अपयश आलेलं आहे आणि त्यानं ती खचून गेलेली आहे आणि ती दुःखी झालेली आहे. आणि ही दुःखी झालेली औडा हिच्यासाठी या फिलियस फॉगने स्वतःच्या राहत्या घरातील एक खोली तिच्यासाठी राखून ठेवली. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप्ड. मिस्टर फॉगच्या बोलण्यावरून ही गोष्ट लक्षात येत होती. शी वॉज दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. की मिस्टर फॉगच्या बोलण्यावरून ते कुठल्या तरी गंभीर गोष्टीचा विचार करीत असावेत असं तिला वाटलं. शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. की नक्कीच या अपयशामुळं या व्यक्तीच्या हातून काही वाईट गोष्ट घडेल की काय असं या औडाला वाटू लागलं. Knowing that Englishmen governed by a fixed idea sometimes resort to the desperate expedient of suicide. की एखाद्या विचारानं झपाटून गेल्यानंतर
इंग्रज लोक कधी कधी आत्महत्येसारखा सुद्धा आत्यंतिक कृतीचा अवलंब करू शकतात आणि हा विचार या औडाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि औडाच्या मनाची घालमेल चालू झाली की तिला ते असह्य झालं की याच व्यक्तीनं जर का सुसाईडसारखा निर्णय घेतला, जर सुसाईड केली, काही विचार अभद्र असा विचार केला तर काय करायचं, या विचारानं ती खूपच त्रासून गेलेली होती. ज्यावेळी तुम्ही हा नॉवेलचा आपला व्हिडिओ बघताय त्यावेळी प्रत्येकानं आपलं टेक्स्टबुक ओपन करून लाईन अँड लाईन रीड करा. जो पार्ट शिकवायला घेतलेला आहे ते टेक्स्टबुकचं पेज ओपन करा आणि त्यामध्ये बघा. पासपार्टू केप्ट अ नॅरो वॉच अपॉन हिज मास्टर. आणि पासपार्टूनं काय केलं परत की हा जो विचार करू लागलेला आपला फिलियस फॉग आहे यावर अगदी कडक शिस्त, कडक असं लक्ष, अगदी बारकाईनं लक्ष ठेवायला सुरुवात केली. पासपार्टू केप्ट अ नॅरो वॉच अपॉन हिज मास्टर दो ही केअरफुली कन्सील्ड द ॲपिअरन्स ऑफ सो डुईंग. की याची कल्पना असल्यामुळं हा जर काही केलं यानं, वाईट केलं किंवा इंग्लिश लोक जसे सुसाईडसारखा विचार करतात असा जर का याने विचार केला असेल तर म्हणून मालकाकडे बारकाईनं लक्ष ठेवायला सुरुवात केली. ही केअरफुली कन्सील्ड द ॲपिअरन्स ऑफ सो डुईंग. आणि गुपचूपपणे त्याच्या काहीही लक्षात येऊ नये अशा पद्धतीनं बारकाईनं लक्ष ठेवायला सुरुवात केली. ही हॅड फाउंड अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी. त्यात गॅस कंपनीचं एक बिल सापडलेलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो हॅड गॉन अप टू हिज रूम. आणि हा सद्गृहस्थ फिलियस फॉग हा सर्वप्रथम वर आपल्या खोलीमध्ये गेला. अँड अप टू हिज रूम अँड हॅड एक्सटिंग्विश्ड द गॅस बर्नर विच हॅड बीन बर्निंग फॉर 80 days. आणि 80 दिवसापासून चालू असलेला गॅस बर्नर त्याने विझवला, शांत केला. He had found in the letter box a bill from the gas company and he thought it more than time to put a stop to this expense. आणि गॅस कंपनीचं बिल त्याला लेटर बॉक्समध्ये सापडलेलं होतं आणि आता हा खर्च झेपण्यासारखा नसल्यामुळे तो थांबवला पाहिजे असा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. It more than time to put a stop to this expense which he had been doomed to bear. की हा जो खर्च आहे हा खर्च आता ओव्हरलोड झालेला आहे, हा खर्च आपणाला झेपण्यासारखा नाही असा विचार केला आणि खर्च आता थांबवला पाहिजे हाही विचार ते करू लागले. द नाईट पास्ड. मिस्टर फॉग वेंट टू बेड बट डिड ही स्लीप. रात्र झाली, मिस्टर फॉग झोपायला गेले पण त्यांना झोप लागली असेल का? औडा डिड नॉट वन्स क्लोज हर आईज. औडाचे डोळे क्षणभरही मिटलेले नाहीत. पासपार्टू वॉच्ड ऑल नाईट. पासपार्टू रात्रभर असाच बसलेला आहे. लाईक अ फेथफुल डॉग ॲट हिज मास्टर्स डोअर. हा रात्रभर एखाद्या प्रामाणिक श्वानासारखा रात्रभर आपल्या मालकाच्या दरवाजाशी थांबून राहिला, बसून राहिला. मिस्टर फॉग कॉल्ड हिम इन द मॉर्निंग and told him to get Auda's breakfast and a cup of tea and a chop for himself. He desired Auda to excuse him from breakfast and dinner, as his time would be absorbed all day in putting his affairs to right. Mr. Fogg called him in the morning. Mr. Fogg ने त्याला सकाळी बोलावलं and told him to get Auda's breakfast. आणि औडासाठी नाश्ता, स्वतःसाठीही काही गोष्टी आणायला सांगितलं. अँड अ कप ऑफ टी अँड अ चॉप फॉर हिमसेल्फ. औडासाठी नाश्ता आणायला सांगितला आणि स्वतःसाठी अ कप ऑफ टी अँड चॉप्स. नॉनव्हेजचा प्रकार आहे तो चॉप्स आणायला सांगितले. ही डिझायर्ड औडा टू एक्सक्यूज हिम फ्रॉम अ ब्रेकफास्ट अँड अ डिनर. आणि परत त्यांनी त्या आपल्या औडाची भेट घेतली आणि औडाला कन्व्हिन्स केलं, तिची माफी मागितली. ही डिझायर्ड औडा टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर. म्हणजे नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी मी तुझ्याबरोबर हजर राहू शकत नसल्याबद्दल औडाची त्यांनी क्षमा मागितली. ॲज हिज टाईम वुड बी absorbed all day in putting his affairs to rights. आणि कारण अनेक कामं मार्गी लावण्यात ते संपूर्ण दिवस व्यस्त असणार होते. इन द इव्हिनिंग ही वूड आस्क परमिशन. आणि संध्याकाळी
या तरुणीशी काही क्षण बोलायची त्यांनी परवानगी घेतली. इन द इव्हिनिंग ही वूड आस्क परमिशन टू हॅव अ फ्यू मोमेंट्स कॉन्व्हर्सेशन विथ द यंग लेडी. आणि संध्याकाळी काही वेळ मी तुझ्याशी अगदी निवांतपणे बोलेन असंही तिला सांगितलं. पासपार्टू हॅव्हिंग रिसिव्ड हिज ऑर्डर्स हॅड नथिंग टू डू बट ओबे देम. आणि मिळालेल्या आदेशाचे पालन करण्यावाचून पासपार्टूकडे काहीही पर्याय नव्हता. जो काही ब्रेकफास्ट आणायला सांगितलेला होता तो आणण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. ही लुक्ड ॲट हिज imperturbable master and could scarcely bring his mind to leave him. आणि त्याने आपल्या स्थिरचित्त मालकाकडे पाहिलं आणि त्यांना सोडून कुठे जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. हिज हर्ट वॉज फुल. त्याचं अंतःकरण दाटून आलेलं होतं. अँड हिज कन्शियन्स टर्टर्ड बाय रिमोर्स. त्याचं अंतःकरण भरून आलेलं आहे आणि पश्चातापानं मन त्याचं पोळून निघालेलं होतं. फॉर ही ॲक्युज्ड हिमसेल्फ मोर बिटरली दॅन एव्हर ऑफ बिईंग द कॉज ऑफ द इरेट्रिव्हेबल डिझास्टर. आणि कधीही भरून निघणार नाही अशा हानीला कारणीभूत झाल्याबद्दल तो स्वतःलाच प्रचंड दोष देऊ लागलेला होता. इफ ही हॅड वॉर्न मिस्टर फॉग. होय, त्यानं जर वेळीच मिस्टर फॉगनं सावध केलं असतं. अँड हॅड बिट्रायड फिक्स प्रोजेक्ट टू हिम. आणि फिक्सचे उद्योग घडलेले असतात त्यांच्याविषयी माहिती सांगितली असती. हिज मास्टर वूड सर्टनली नॉट हॅव गिवन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरफूल अँड देन. म्हणजे त्यानं वेळीच मिस्टर फॉगना सावध केलं असतं आणि फिक्सचे उद्योग उघड केले असते तर त्यांच्या मालकाने नक्कीच त्या गुप्तहेराला लिव्हरपूलचा मार्ग दाखवला नसता. अँड डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल अँड देन पासपार्टू कुड होल्ड इन नो लॉंगर. तो तिथून काही बराच वेळ हल्ला नाही. माय मास्टर आणि बोलला. मिस्टर फॉग ही क्राईड. तो बोलला, त्यांना बोलू लागला. वाय डू यू नॉट कर्स मी. तुम्ही मला समजून का घेत नाही. इट वॉज माय फॉल्ट दॅट. ही खूप माझी मोठी चूक आहे. व्हाय डू यू नॉट कर्स मी. मला तुम्ही माझ्या गुन्ह्याची शिक्षा का देत नाही. आय ब्लेम नो वन. रिटर्न फिलियस फॉग. फिलियस फॉग काय म्हणालेले आहेत, मी कुणालाही दोष देत नाही. विथ अ परफेक्ट कामनेस गो. अगदी शांतपणे त्यांनी या आपल्या पासपार्टूला सांगितलं की आय ब्लेम नो वन. मी कुणालाही दोष देत नाही. अँड रिटर्न फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस. आणि त्याला सांगितलं गो. पासपार्टू लेफ्ट द रूम. पासपार्टू खोलीतून बाहेर पडला. अँड वेंट टू फाइंड आवडा. आणि त्याने आपल्या मालकाचा जो काही निरोप होता, मी कुणालाही दोष देत नाही, ब्रेकफास्ट आणायचा आहे, हे जाऊन कोणाला सांगितलं, आवडाला सांगितलं. टू होम ही डिलिव्हर्ड हिज मास्टर्स मॅसेज. आणि आवडाची संध्याकाळी हे मास्टर भेट घेणार आहेत असा निरोप त्यानं जाऊन आवडाला सांगितला. मॅडम ही ॲडेड, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ नथिंग. आणि काय म्हणालेला आहे तो मॅडम, तो पुढे म्हणाला, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ नथिंग. मी स्वतः काहीही करू शकत नाही. आय हॅव नो इन्फ्लुअन्स ओव्हर माय मास्टर. माझ्या मालकापुढे माझे काहीही चालत नाही. बट यू परहॅप्स. पण तुम्ही कदाचित. व्हॉट इन्फ्लुअन्स कुड आय हॅव. माझे तरी काय चालणार, आवडा म्हणाली. रिप्लायड आवडा. मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स्ड बाय नो वन. की मिस्टर फॉगने समोर कुणाचेही काहीही चालत नाही. हॅज ही एव्हर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिज इज ओव्हरफ्लोविंग. की माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता ओसंडून वाहत आहे, हे त्यांना कधी समजलं असेल का. हॅज ही एव्हर रीड माय हर्ट. त्यांनी काही माझे मत ओळखले असेल का. माय फ्रेंड ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन ॲन इन्स्टंट. माझ्या मित्रा, त्यांना अजिबात एकटे सोडू नको. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हिनिंग. तू म्हणतोस की आज ते माझ्याशी बोलणार आहेत. येस मॅडम.
हो म्हणाला. प्रोबॅबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. बहुधा इंग्लंडमध्ये तुमच्या सुरक्षित राहण्याची सोय करण्याविषयी असावे. वी शाल सी रिप्लायड औडा. बहुधा अचानक विचारमग्न होऊन औडाने उत्तर दिले. बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. वी शाल सी माझ्यासाठी. दो आउट दिस डे संडे. आणि रविवारचा पूर्ण दिवस. द हाऊस इन सेव्हिले रॉ वॉज ॲज इफ अनइनहॅबिटेड. आणि रविवारचा पूर्ण दिवस सॅव्हिली रोमधले घर जणू निर्जन वाटत होते. अनइनहॅबिटेड. आणि वेस्टमिन्स्टरच्या घड्याळामध्ये किती वाजलेल्या होत्या. And Phileas Fogg, for the first time since he had lived in that house, did not set out for his club when Westminster clock struck 11:30. आणि वेस्टमिनिस्टरच्या घड्यामध्ये 11:30चे ठोके पडूनही या घरात राहायला आल्यापासून प्रथमच फिलियस फॉग क्लबमध्ये जाण्यासाठी बाहेर पडले नव्हते. Why should he present himself at the reform? त्यांनी रिफॉर्म क्लबमध्ये का जावे? His friends no longer expected him there. त्यांच्या मित्रांना यापुढे त्यांच्या येण्याची अपेक्षा नव्हती. As Phileas Fogg had not appeared in the saloon and on the evening before Sunday, the 21st of December at the 9:15. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचू न शकल्यानं फिलियस फॉगसाठी हे हरलेले होते. ही हॅड लॉस्ट हिज वेगर. की त्यांनी ही पैस हरलेली होती. इट वॉज नॉट इवन नेसेसरी दॅट ही शूड गो टू हिज बँकर्स फॉर द 20,000 pounds. 20,000 पाऊंडसाठी त्यांना बँकर्सकडे जाण्याचीही आवश्यकता नव्हती. फॉर हिज antagonist already had his check in their hands and they had only to fill it out and send it to the bearing to have the amount transferred to their credit. कारण त्यांच्या विरोधकांच्या हातात आधीपासूनच धनादेश होता आणि त्यांना तो फक्त भरून बॅरिंगकडे पाठवायचा होता, जेणेकरून त्यांच्या खात्यात रक्कम झाली असती. त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली असती आणि एवढंच काम त्यांना त्यावेळी करायचं होतं.